ट्रान्सपोर्ट इतका सक्षम झाला तर पुणेकर स्वतःचं वाहन रस्त्यावर फार काढणार नाहीत आणि त्यांनी खूप प्रॉब्लेम सुटतील. कारण नाहीतर ट्रॅफिक सेन्ससाठी वेगळ्या कार्यशाळा घ्याव्या लागतील. पुण्याचा ट्रॅफिक सेन्स खूपच कमाल असल्यामुळे स्वतःचं वाहन काढायला लागले पुणेकर की भीतीच वाटते. पण टनेल्सची आयडिया खूप छान आहे, कारण तिथे पार्किंग होऊ शकणार नाही, हॉकर्सचं अतिक्रमण होऊ शकणार नाही. त्यामुळे आणि मुळामध्ये आम्ही काही टनेल्स हे ज्यावेळेस मुंबईला तयार केले आणि आता मुंबईतही मोठ्या प्रमाणात टनेल्सचं काम आम्ही सुरू केलं, त्यावेळी असं लक्षात आलं की हे फार सस्टेनेबल सोल्युशन आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये आपली टेक्नॉलॉजी इतकी वेगवान झाली आहे की पूर्वी ज्या टनेल्सचा 6 आणि 7 वर्ष लागायचे ते आता 2 वर्षात तयार होतात. तुम्ही बघा, जी मेट्रो 3 आहे, मेट्रो 3 मध्ये जवळपास आपण 40 किलोमीटरचे टनेल्स तयार केले आहेत. हे जे 40 किलोमीटरचे टनेल्स आहेत, ॲक्च्युअल टनेलचं काम 2.5 वर्षात पूर्ण झालं. बाकी मग तिथे स्टेशन्स करावे लागतात, त्या स्टेशन्सच्या कामाला वेळ लागतो. त्यामुळे आता टनेल बोरिंग मशीन्स या अतिशय वेगवान आलेल्या आहेत. आणि हे टनेल करताना आम्ही ट्विन टनेल करणार आहोत. म्हणजे या ठिकाणी एक जाण्याचा आणि एक येण्याचा असणार, एकाच टनेलमधनं जाणं येणं नाही आहे. आणि आता एक मुंबईत नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे, ज्याचं पहिलं काम आम्ही मुंबईमध्ये करू. हे ट्विन टनेल, आता ट्विन टनेल आपण कसे बनवतो, एक टनेल आणि त्याच्या बाजूला एक टनेल. आता ट्विन टनेल असा आलेला आहे की टनेलच इतक्या डायमीटरचा असतो की एकावर एक त्या टनेलमधनं, म्हणजे पहिल्या मजल्यावरनं त्याच्यात मेट्रो जाऊ शकते, खालच्या मजल्यावरनं गाड्या जाऊ शकतात. किंवा येणारा ट्रॅफिक पहिल्या मजल्यावरनं जाऊ शकतो, जाणारा ट्रॅफिक दुसऱ्या मजल्यावर म्हणजे खालच्या याच्यावरून जाऊ शकतो. अशा प्रकारचा टनेल देखील आम्ही तयार करतोय. त्यामुळे ही जी काही नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याचा उपयोग करून आपल्याला शहर पूर्णपणे डिकंजेस्ट करता येईल. वाहतुकीबरोबरच पुण्याचा अजून एक खूप मोठा प्रॉब्लेम हा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आणि तुम्ही 24/7 समान पाणी पुरवठा या योजनेचा उल्लेख तुमच्या भाषणात केला आहे. पण आत्ता शहरात 40% पाणी गळतीचं एक ब्लॅक होल सुद्धा आहे. सो एकीकडे पाणी मिळतंय, दुसरीकडे जिथे बऱ्यापैकी IT झोन्स आहेत तिथे कोडर्सना 2 मिनिटं उसंत मिळाली की टँकर्सना बोलवावं लागतं, अशी ही परिस्थिती आहे. आणि पाण्याशी रिलेटेड प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा तुमचा अगदी अभ्यासाचा विषय आहे. तर हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा? मला असं वाटतं की हे खरंच आहे. पुण्यावर नेहमी हा आरोप होतो की लोकसंख्येच्या तुलनेमध्ये पुणे खूप जास्त रॉ वॉटर घेतं. आपला जो काही नागरी भागाकरता 155 लिटर प्रति व्यक्ती हे नॉर्म्स आहेत, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त रॉ वॉटर पुणे घेतं. आणि तरी पुण्यामध्ये पाण्याची टंचाई आहे. याचं सरळ कारण असं आहे की याच्यामध्ये गळती आहे, याच्यामध्ये काही अजून बाकी इतर बाबी असतील. आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी एक समान पाणीपुरवठा वितरण योजना तयार केली. आणि या योजनेचं जे काही त्या ठिकाणी ध्येय आहे ते हेच आहे की जो काही पाणीपुरवठा आहे तो पूर्णपणे अकाउंटेबल करायचा. जुन्या लाईन्स बदलायच्या, नवीन लाईन्स टाकायच्या, प्रेशर मेंटेन करायचं, वितरण पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करायचे, जे काही बल्क वॉटर आहे त्याचा हिशोब ठेवायचा, वॉटर अकाउंटिंग करायचं. याचा पहिला प्रयोग ॲक्च्युली नागपूरमध्ये झाला आणि नागपूरमध्ये त्याला 24/7 नाव होतं आणि नागपूरमध्ये तो खूप यशस्वी झाला. आता पुण्यातही मला असं वाटतं की जवळपास 60% ते काम पूर्ण झालं आहे, 60 ते 65%. आणि उरलेलं कामही आता पूर्णत्वास जात आहे. अनुभवातनं मी सांगतो की हे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याची रिलायबिलिटी वाढते, पाण्याची अकाउंटेबिलिटी वाढते, पाण्याचा फोर्स वाढतो आणि त्यातनं पाण्याची इकॉनॉमी देखील चांगली होते. आणि पुण्यामध्येही आता ज्या भागामध्ये या योजनेचं काम झालेलं आहे तिथला अनुभव तसाच आहे. एकदा हे पूर्ण झाल्यानंतर आपण मोठ्या प्रमाणात जे काही पाणी ते वाचवू शकू. आणि तुम्ही जसं सांगितलं, आता हा काहीसा पिंपरी चिंचवड किंवा त्याच्या बाहेरचा जो भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला अशा प्रकारच्या काही ज्या सोसायट्याज आहेत त्या ठिकाणी आजही टँकरनी पाणी पुरवठा होताना पाहायला मिळतो. पण आता पुण्याकरता, पुण्यात आलेल्या 32 गावांकरता, जुन्या आलेल्या गावांकरता आणि पिंपरी चिंचवड करताही पाणी पुरवठ्याच्या नवीन योजनाचं काम चाललेलं आहे. या योजना पूर्ण झाल्यानंतर या सगळ्या भागामध्ये नीट पाणी राहील. सध्या तरी पुण्याला पाण्याची कमतरता असणार नाही, पण पुढच्या काळामध्ये पुण्याकरता नवीन सोर्स हा आम्हाला बघावाच लागेल. कारण पुण्याची लोकसंख्या ज्या पद्धतीने वाढते आहे,
हे फास्टेस्ट ग्रोईंग ॲग्लोमरेशन आहे, फास्टेस्ट ग्रोईंग सिटी आहे ही. आणि पुढच्याही काळामध्ये आता हा जो काही रिंग रोड होतोय ना, या रिंग रोडमुळे म्हणजे मी जेव्हा हा रिंग रोड करायला घेतला त्यावेळी एक साधारणपणे स्टडी केला. तर तो स्टडी केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हा रिंग रोड केल्यामुळे जी या ठिकाणी ग्रोथ होणार आहे ती जर आपण मॉनिटाईज केली तर 2.5 लाख कोटी रुपयाची वेल्थ तयार होणार आहे, 2.5 लाख कोटी रुपयाची. म्हणजे याचा अर्थ असा आहे की खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे, रोजगाराची निर्मिती होणार आहे आणि त्यातनं अर्थातच पुण्याची पॉप्युलेशन देखील वाढणार आहे. आणि म्हणून त्याचा विचार करता काही नवीन सोर्सेसचा विचार करावा लागेल. दुसरं जे काही सांडपाणी आहे त्याच्या पुनर्वापराचा आपल्याला विचार करावा लागेल. आपल्याला रॉ वॉटर जे आहे ते कमी कसं करता येईल त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. अशा अनेक गोष्टी या पुढच्या काळात आपल्याला कराव्या लागतील. त्यामुळे आता पुण्याकरता नवीन सोर्सेस तयार करणं हे देखील आता आमचं एक प्रकारे काम आहे.